केलेला आहे. बॅटिंगमध्ये दोन्ही तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. दोन्ही खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. अजिंक्य बेलोशे रांजणी गावचे खेळाडू आणि गवडी गावचे खेळाडू प्रवीण धनावडे. मॅचच्या सुरुवात पहिला बॉल सुपर सिक्सचा पडतोय. पहिला बॉल लेट्स प्ले हा इशारा दिलाय गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल पहिलाच बॉल जाऊ दिलाय. पंच देखील स्थिर आहेत. पहिला बॉल डॉट येतोय. 4 षटकांची मॅच. पहिला बॉल चोरांबे एक्सप्रेस आपल्या वेगाची 10 दाखवत टाकलेला बॉल. बाबूचा बॉल कमालीचा होता आणि हा बॉल डॉट आलाय. निलेश सर, लीग स्टेज मध्ये तुम्ही कशा प्रकारे मॅचेस जिंकल्यास, कोणत्या ॲव्हरेजनी जिंकल्यात, या सर्व गोष्टी आता पाठी सोडाव्या लागतील. कारण जिकडे तुम्ही सुपर 6 मध्ये आला, नॉकआउट मॅच सुरू झाल्यात, तिकडे तुम्हाला हारलात तर तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जातात. त्यामुळे ही मॅच दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला चकवलं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अजिंक्य बेलोशेचा पहिला चौकार. या डावातला पहिला चौकार आलेला आहे. रांजणी गावाच्या अजिंक्य बेलोशे यांच्या बॅटमधून पदलालित्याचा योग्य वापर. टायमिंग प्रॉपर. फुटवर्क चांगलं दाखवलं पदलालित्य. डान्सिंग डाऊन द विकेट अगदी क्विक आले आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. या डावातला पहिला चौकार. क्या बात आहे. अजिंक्य बेलोशेने काय सुरुवात केली या ठिकाणी. निलेश सर, अजिंक्य बेलोशे यांच्या सौभाग्यवती देखील आज या ठिकाणी मॅच पाहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी अजिंक्य बेलोशेसाठी सुद्धा हा खूप दिवस महत्वाचा आहे. चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. काल व्हॅलेंटाईन डे खऱ्या अर्थाने संपन्न झालाय. आज त्यांची मिसेस देखील मॅच पाहण्यासाठी इकडे आले. निश्चित. आणि आज ती स्पेशल मुवमेंट आहे. बाबू तयार. पुन्हा पायांचा वापर केलाय परंतु यावेळेला वेळेची अचूकता साधता आली नाही आणि मिटॉनला खेळाडू होते. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. 3 चेंडूंच्या अखेरीस 5 धावसंख्या स्कोरबोर्डची लावायला लागताना पाहायला मिळते. प्रथमतः साईराज 11 संघ त्या ठिकाणी आपण पाहतो आणि पहा 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून त्यांच्या मिसेसला तुम्ही पाहताय. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. अगदी बारकाईने लक्ष देऊन निलेश सर त्या मॅच पाहतायत. क्या बात आहे. म्हणजे ज्या प्रकारे रोहित शर्मा बॅटिंग करतात त्यांच्या मिसेस आपण पाहिलेलं आहे की स्टँड मधून मॅच बघत असतात. हा व्हाईट बॉल आलेला आहे आणि त्याच प्रकारचं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळेल परंतु हा बॉल शोधापासून फार दूर टाकला. अगदी बरोबर आहे. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. प्रवीण पॉवर प्लेचे चांगले बॅट्समन आहेत. पुढचा बॉल यावेळेस फटका तुम्ही पाहू शकता. इनफिल्डच्या वरून या बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलंय. प्रवीणची पॉवर मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी स्ट्रोक. चौकार. पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार घेणारा चौकार आलेला आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की प्रवीण धनावडे यांच्याकडे तंत्र चांगलं आहे. मिडॉनला फक्त क्लिअर केलं आणि तुम्हाला पॉवर प्ले मध्ये हेच करावं लागतं की क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवावा लागतो आणि तेच काम केलंय. पॉवर प्लेचे स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. काल देखील त्यांनी पॉवर प्ले संपल्यानंतर ते रिटायर्ड आउट झाले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की थोडीशी दुखापत आहे त्या कारणाने मी पॉवर प्ले झाल्यानंतर माझा खेळ संपला, दुसऱ्याला त्या ठिकाणी संधी दिली होती म्हणून की काय पॉवर प्लेचे स्पेशलिस्ट बॅट्समन प्रवीण धनावडे. यावेळेस फटका समोरच्या दिशेने खेळा. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉल अडवतील. सिंगल मिळताना पाहायला मिळते. 1 हँडेड फटका होता कारण बॅटच्या हँडलवरचं ग्रिप त्यांचं एका हाताचं निसटलं. धावसंख्या आहे 11. 0 गडी बाद. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. आकाश सकवाळ यांना जरी विकेट मिळाली नसली तरी त्यांनी 11 धावा खर्च केलेले आहेत. स्वराज 11 संघाचा विचार केला तर खूप चांगली सुरुवात मी म्हणेन कारण पहिल्या षटकामध्ये तिकडे रन्स 11 आहेत आणि विकेट दिलेली नाही. त्यामुळे साईराज 11 संघाची सुरुवात देखील खूप चांगली आहे. शेवटचा बॉल अंतिम बॉल आकाश सकपाळ यांचा. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहता अजिंक्य बेलोशे. शेवटचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. फटका समोर केलाय. पदलाली त्याचा प्रॉपर वापर केला. टायमिंग प्रॉपर होता. अजिंक्य बेलोशे सुपर डुपर हिट बॅटिंग. षटकार येतोय. स्ट्रेट बॅटने खेळलेला क्रिकेटचा एक अफलातून फटका आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा ज्या प्रकारे पुढे सरसावले. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय. षटक क्रमांक 1 मध्ये काय बॅटिंग केली आहे रांजणी गावच्या अजिंक्य बेलोशे यांनी. बॉल पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे आणि लेदर बॉल त्यांनी परदेशी जाऊन खेळलेले आणि त्या प्रकारचे काही फटके त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आहेत. अगदी बरोबर आहे. जावली तालुक्यातील तंत्रशुद्ध बॅट्समन म्हणून अजिंक्य बेलोशेकडे पाहिलं जातं. अगदी तुम्ही जर निलेश सर पाहिलं ना तुमचं स्टेटस त्यांचं डेली तुम्ही जर पाहाल ना तर सकाळचे 4 ते 5 तास कंटिन्यू त्या ठिकाणी बॅटिंगची प्रॅक्टिस करतात. 100 ते 150 बॉल सकाळच्या सत्रामध्ये डेली जाऊन त्या ठिकाणी ते बॅटिंगची प्रॅक्टिस करत असतात. लेदर बॉलचं चांगलं क्रिकेट खेळतात. त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नशीब आजमावत असताना इकडे देखील त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे.
पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि सायराज 11ने 17 बनवलेले आहेत. 2 षटकं एका इंडने तुम्हाला हाताळायचे आहेत, त्याच्यामुळे आपण फिल्डिंग तशीच ठेवा. फक्त या षटकाला आपण सुरुवात करा. आता ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती कोणाला बोलवलेलं आहे या षटकासाठी हेही पाहावं लागेल. हे षटक ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. अमित चव्हाण जे आनेवाडीचे डावकुरे आताचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत, गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. परंतु समोर बॅटिंग मध्ये आता रांजणीचे अजय रांजणे मैदानाच्या आतमध्ये येतात. प्रवीण धनावडे माघारी आलेले आहेत. हा बदल कालच्या दिवसामध्ये करण्यात आला होता. पॉवर प्ले साठी स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून प्रवीण दनवणीची आपण ओळख पाहिली आहे. पहिल्या बॉलवरती बॅट स्विंग केली. अगदी ज्या पद्धतीने आपण गोफणी फिरवतो त्या पद्धतीने भिंगरी स्ट्रोक पहिल्या बॉलवरती येतोय. सिक्सर अजयच्या बॅटमधून येतोय सिक्सर. आणि अजय रांजणे यांची लकब आहे बॅटिंगची. मैदानाच्या आतमध्ये यायचं, मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालायचा आणि अगदी पहिला बॉल फेस करत असताना पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे एक लांब लचक ठोकलेला षटकार आहे. अमित चव्हाण यांच्यावरती आक्रमण केले. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. इकडे तोडफोड बॅटिंग पाहायला मिळेल कारण 4 षटकांची लढत आहे. थांबायचं नाही रे, आता थांबायचं नाही. आक्रमण केलंय. यावेळेस बॉलची लाईन पाहावी लागेल. पंच त्या ठिकाणी पाहतायत आणि सांगतायत हा नो बॉल आहे. अगदी वाईड रेषेच्या देखील तिकडे बॉल बाहेर पडलाय. निश्चित गाईडलाईनचं उल्लंघन केलेलं आहे या बॉलच्या पाठीमागे. अमित चव्हाण यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. फ्री हिटचा बॉल आहे आणि आता फ्री हिटचा बॉल अजय रांजणे फेस करतील. काय बॅटिंग केलं अजय रांजणे यांनी मैदानाच्या आतमध्ये येऊन, परंतु अमित चव्हाण यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये. आयकॉन खेळाडू आहेत या टीमचे. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण संपूर्ण खेळ पाहतोय आणि पंचांनी हा जो डिसिजन आहे तो पाठीमागे घेतला आणि सांगितलं की इट्स अ वाईट बॉल. चला सामन्याला करूया सुरुवात. आपण दोन्ही पंचांनी चर्चा केली आणि त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत कळवलाय त्यांनी की हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल आणि धावसंख्या स्कोरबोर्डची आपण अपडेट करूया. तब्बल 24 धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. वाईट बॉल आलाय. पुढचा बॉल. यावेळेस टप्पा पाहावा लागेल. पंचांनी नजर रोखून ठेवली. पुन्हा एकदा सांगितलं इकडे हा वाईट बॉल आहे. म्हणजे 2 लागोपाठचे निलेश सर वाईट बॉल येताना पाहायला मिळतात. म्हणजे फ्री हिट ही कंटिन्यू असेल, त्याच्यामुळे आता फ्री हिटचा बॉल. ओके, दोन्ही वाईट बॉल आहे, त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया. त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अजय रांजणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेस चांगला बॉल आहे. गती थोडीशी काढून घेतली. ती नकल बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अमित चव्हाण कमबॅक करतायत. निश्चित हा असा बॉल आहे ना जो बॉल फलंदाजांना प्रभावित करतो. ओळखता आला नाही तर फटका फसतो आणि त्याच प्रकारचा प्रत्यय आला, संपर्क होऊ शकला नाही. आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की अमित चव्हाण यांनी या बॉलच्या पाठीमागचा वेग काढून घेतला आणि कुठेतरी हा बॉल आता या मॅच मध्ये प्रभाव टाकतोय. डॉट आलाय. चांगली गोलंदाजी अमित चव्हाण यांच्या माध्यमातून स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहिला आणि इथे मात्र निलेश सर पुन्हा डॉट बॉल येतोय. कुठेतरी बॅटिंग टीम वरती याचा प्रेशर येईल. अजय रांजणे वेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. निश्चित अजय रांजणे यांनी सरळ बॅटने चांगली बॅटिंग केलेली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि त्याचमुळे की काय इथे या बॉलच्या पाठीमागे धाव येऊ शकली नाहीये. डॉट आलाय. अमित चव्हाण चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. कमबॅक करणारी गोलंदाजी होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 आल्या होत्या, परंतु इकडे धाबा मात्र रोखल्यात. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल. यावेळेस कोलात टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोकची झलक आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल घेताना पाहायला मिळते. आता मात्र अजिंक्य बेलोशे यांना स्ट्राईक वरती आणलंय. निश्चित अजिंक्य बेलोशांना स्ट्राईक वरती आणणं महत्वाचं आहे, कारण त्यांची बॅट तळपलेली आहे. या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आलेलं आहे. 11 वरती बॅटिंग करतायत. 4 बॉल 11 वरती बॅटिंग करताना आपण अजिंक्य बेलोशे यांना पाहतोय, परंतु अमित चव्हाणनी कमबॅक केलंय. अमित चव्हाणचं कौतुक करावं लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहता अजिंक्य बेलोशे. चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. 26 धावसंख्या स्कोरवरती लागताना पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफला एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलक 27 वरती पोहोचतोय. निश्चित अमित चव्हाण यांनी काही बॉल नकारात्मक टाकले, एक षटकार खर्च केला, परंतु संपूर्ण षटक जर आपण पाहिलं तर अवघ्या 10 धावा दिलेली आहेत. षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे. अजय रांजणे 7 वरती बॅटिंग करतायत. टीमची टोटल धावसंख्या 27 धावा, 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अजय रांजणे
या बॉलला जाऊ दिलंय. पंचांनी नजर रोखून ठेवली. निर्णय पेंडिंग आहे आणि अंतिम निर्णय पंचांच्या माध्यमातून येतोय. हा व्हाईट बॉल आहे. आणि हा बॉल आता पुन्हा एकदा टाकावा लागेल. थोडेसे हताश पाहायला मिळत आहेत. आणेवाडीचे अमित चव्हाण डावकुरे आताचे गोलंदाज आहेत. आता या ठिकाणी रेफर केलं जाईल का? पहिल्यांदा पंचांकडे तुम्हाला दाद मागावी लागेल, कारण एका डावाला तुम्हाला एक रिव्ह्यू आहे. पंचांनी ऑनफिल्ड पंचांनी तर व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे. एका मॅचचा तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता. तो सक्सेस झाला तर तुम्ही त्याचा पुढे वापर करू शकता. ऑनफिल्ड पंच रेफर केलाय का तिसऱ्या पंचांकडे? ओके, केलेला आहे. चला, इथून पुढे आपण चेक करणार आहोत. हा पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल दिलाय, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनी इकडे मात्र या बॉलला चॅलेंज केलंय. निर्णयाला चॅलेंज केलंय. आता टीव्ही अंपायर इकडे स्क्रीन मध्ये पाहतील आणि हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायर चेक करतील. योग्य बॉल आहे. चला, सामना सुरू करा. रिव्ह्यू सक्सेसफुल. ओके, म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. ही गोष्ट देखील अति महत्वाची आहे, कारण ज्या वेळेस बॅट्समन शफल होतो तिकडून मात्र तुमची वाईड लाईन निलेसर मोजली जाते. हे देखील खरं आहे. निश्चित ज्यावेळेस एखादा गोलंदाज बॉल रिलीज करतो ना, त्यावेळेस बॅट्समनने गार्ड कुठे घेतलेला आहे, बॅट्समन कुठे येऊन थांबलेला आहे, रिलीज पॉइंट बघितला जातो बॅट्समनचा ज्यावेळेस बॉल रिलीज होतो, आणि तिथून त्या तो बॉल खेळण्याच्या आवाक्यामध्ये आहे का हे पाहिलं जातं आणि त्यानंतरच निर्णय घेतला जातो की हा बॉल वाईड आहे की योग्य आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 27 धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. 27 लॉस ऑफ 1 विकेट आणि ती विकेट देखील रिटायर आउट करण्यात आलंय. आपण जर पाहिलं तर प्रवीण धनावडे यांना या जोडीवरती दारोमदार आहे. अजिंक्य बेलोशी आणि अजय रांजणेवरती ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, आपण पाहतोय सुपर 6चा सुपर हिट मुकाबला, जिकडे साईराज 11 आणि जय भवानी 11 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला, काही करा प्लीज, सामना सुरू करा. पंचांना विनंती आहे. बॅट्समनना देखील विनंती असेल की प्लीज आपण अधिकचा टाइम घेऊ नका. इथून आपल्याला 5 मॅचेस आणखी कव्हर करायच्या आहेत. पहिला बॉल खेळण्यासाठी अजिंक्य बेलोशी तयार होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल लेग साइडला पंच केलाय. बॉल निघून जाईल का पाहावं लागेल. एक टप्पा घेतला बॉलनी. बॉल सीमारेषा ओलांडतोय. अजिंक्य बेलोशे पहिल्या बॉल मध्ये पाठवलं या बॉलला. 4 धावांसाठी चौकार. आता अजिंक्य बेलोशे यांनी गिअर बदललेला आहे. शफल झाले आणि त्यानंतर लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉलला पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. इथे या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतात. 4 धावसंख्या वाढवणारा साईराज 11 साठी आलाय चौकार. चांगली सुरुवात मी म्हणेन या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि पहिल्याच बॉलवरती अजिंक्य बेलोशीच्या बॅटमधून एक क्रॅकिंग चौकार आलाय. मॅचला सुरुवात झाली मी म्हणेन. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. गोलंदाजी मार्कवरती आर्यन धनावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. अजिंक्य बेलोशे चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निश्चित हा बॉल वाकडण्याजोगा होता. बिबरगावचा आर्यन धनावडे हा बॉल चांगला टाकतोय. राऊंड तो विकेट टाकलेला आहे आणि बांधून कुणाला ठेवलेला आहे तर अजिंक्य बेलोशे यांना बांधून ठेवणारा, जखडून ठेवणारा बॉल आर्यन धनावडे टाकतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत अजिंक्य बेलोशेंनी केली संपूर्ण या सिरीज मध्ये, या टुर्नामेंट मध्ये, आणि त्या कारणाने त्यांच्यावरती संपूर्ण लक्ष केंद्रित आहे प्रेक्षकांचं. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पाठीमागच्या दिशेने टर्न होईल. बॉल क्षेत्ररक्षक जातील तिकडे. थ्रो केलाय. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निश्चित फटका एका क्षणाला फसला होता. बॉलने बॅटचा किनारा घेतला. भाग्याचा सहारा मिळाला. बॉल पाठीमागच्या बाजूला गेला. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. 2 सोबत स्कोरबोर्ड पुढे जाईल. साईराज 11ने बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेले आहे धावा 33, गमवलेला आहे गडी 1. पहिलं षटक निलेसर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा होत्या. सेकंड ओव्हरमध्ये धावा कमी आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील हा जो धावांचा वेग आहे तो मंदावताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे इथून पुढे आता थोडीशी बॅटिंग मध्ये घाई करावी लागेल, किंबहुना धाडस मोठ्या फटक्यांचं करावं लागेल. आर्यन धनावडे
यावेळेला हा बॉल गरकन वळवलाय मिड विकेटला, बॉलने घेतलीये भरारी हो, परंतु वॉट अ कॅच, लाजवाब अप्रतिम आलेवाडीचा दत्ता दुटाळ या ठिकाणी पकडतोय अजिंक्य बेलोशे यांची कॅच, बिग विकेट गॉन. मोठी विकेट आहे जसं तुम्ही उल्लेख केला, कारण ज्या पद्धतीने फटका सजवला होता डीप स्क्वेअर लेगला तिकडे क्षेत्ररक्षक होते आणि झेल मात्र काय घेतलाय, कारण ज्या पद्धतीने बॉल बराच काळ हवेमध्ये राहिला तिकडे झेप घेतली, सूर मारला हवेमध्ये आणि शेवटपर्यंत नजर निलेसर बॉलवरती ठेवली आणि दत्ता दुताळ यांनी एक अप्रतिम सॉलिड कॅच घेतली, लाजवाब कॅच घेतली. टाळ्यांचा प्रतिसाद झाला त्या कॅचसाठी, कारण कॅच मात्र एक नंबर होती. ही विकेट कुणाची होती तर ही विकेट फिल्डरची होती, कारण कॅच अप्रतिम पकडला, मोठ्या विकेटचं पतन होत आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आता कुणाला पाठवलेला आहे, सांगवी गावचे दत्ता पवार मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. दत्ता पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतात, अजिंक्य बेलोशे यांच्या जागेवर येतात. बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. पहिलाच फटका, बॉल हवेमध्ये खेळला, आणखी एक विकेट मिळू शकते. बॉल स्वतः बॉल खाली तिकडे जाताना पाहायला मिळतात. आणखी एक कॅच पकडले, 2x2, आणखी एक धक्का टीम साईराज 11 संघाला लागतोय. आता एका बाजूला विकेटची पतजड आहे ना सुरू झाली. सांगवीचे दत्ता पवार मोठ्या फटक्यासाठी गेले, लांबी कमी पडली आणि इथे पहा मोबदला भोगावा लागला. मिस हिट पाहायला मिळाला, बराच काळ बॉल हवेत उभा राहिला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजरित्या आले, पकडली कॅच, विकेटचं पतन. या स्पर्धेमधली आणखीन एक हॅट्रिक येईल का, आणि ती संधी आता विवर गावाला आलेली आहे. आर्यन धनावडे विवर गावचा एक युवा ऑलराऊंडर आहे आणि तो आता हॅट्रिकचा बॉल टाकेल. अशा प्रकारची हॅट्रिक जर या बॉलवरती हॅट्रिक आली ना तर मला इरफान पठाण यांचा खेळ आठवेल. पाकिस्तान अगेन्स्ट शेवटच्या 3 बॉलवर त्यांनी हॅट्रिक घेतली होती. इथे शेवटच्या 3 बॉलच्या पाठीमागे 2 विकेट आल्यात, शेवटचा बॉल बाकी आहे. हो, अगदी बरोबर आहे. हॅट्रिक घेण्याची संधी आहे आणि हॅट्रिक तुम्ही कोणत्या मॅच मध्ये घेताय ते देखील महत्वाचं असतं. सुपर 6 सारख्या इम्पॉर्टंट नॉकआउट जिकडे मॅचेस आहेत तिकडे तुम्ही जर हॅट्रिक घेताय ना तर तुमचं नाव अगदी वर्षभर चर्चेमध्ये राहील. हॅट्रिक बॉल, फटका तुम्ही पाहू शकता ऑन साइडला, जबरदस्त टोला आहे, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली घेतील आणि हॅट्रिक संपादन केली आर्यन धनावडेनी. जबरदस्त गोलंदाजी, हॅट्रिक टिपलेली आहे आर्यन गावच्या विवर गावच्या आर्यन धनावडे यांनी. काय गोलंदाजी केली आहे, आणि ज्या प्रकारे उल्लेख केला ना इरफान पठाण यांनी देखील अशाच प्रकारे शेवटच्या 3 बॉलवरती विकेट टिपल्या होत्या अगेन्स्ट पाकिस्तान, आणि इथे त्याच प्रकारचा प्रत्यय आलेला आहे. लागोपाठचे 3 विकेट टिपलेल्या शेवटच्या 3 बॉलवरती. अगदी बरोबर आहे. 3 बॉल 3 विकेट घेतलेत आणि या सुपर 6च्या सामन्यामध्ये मात्र आपण जर निलेसर पाहिलं ना तर जबरदस्त कामगिरी केली आर्यन धनावडे. मॅन फ्रॉम व्ह्युअर, कमालीची कामगिरी. 33 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. स्क्रीनवरती 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आप सुनील गोळे यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ नेहमी त्यांनी केलाय आणि संघ मालकांनी विश्वास ठेवला त्यांच्या नावावरती. अगदी आपण जर पाहिलं ना तर खेळाडू प्रक्रियेमध्ये त्यांची निवड केली आणि निवड केल्यानंतर सुपर 6च्या सामन्यामध्ये अशा प्रकारची खेळी तुम्ही करताना तर संपूर्ण वर्षभर निलेसर या खेळाडूची नावाची चर्चा मात्र JPL किंवा जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये राहील. विक्रांत शेठ गावडे यांच्या वतीने आर्यन धनावडे यांच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालंय. आम्ही त्यांचे आभारी आहोत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात, स्विच हिटचा फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी. जबरदस्त फटका होता, अल्टी पलटी स्ट्रोक आणि या बॉलला केलंय सीमा रेषेच्या पलीकडे कल्टी. जबरदस्त स्ट्रोक होता, टायमिंग प्रॉपर होता आणि या बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीला 4 धावांसाठी. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल साईराज 11 संघाला. जरी निलेसर हॅट्रिक संपादन केले परंतु इकडे आता इथून पुढे 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलवरती मोठे स्ट्रोक तुम्हाला या मॅच मध्ये खेळावे लागतील. योगेश धनावडे यांचा हा बॉल आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगलच प्राप्त होईल आणि याही वेळेला विवर गावाचा पर्याय निवडलेला आहे. दुसरीचं जोखीम घेतली जाईल का? हो, घेतली आहे. एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल किंवा तडजोड करावी लागेल, एकाला माघारी यावं लागेल.
सॅक्रिफाईस जीवन असो किंवा क्रिकेट असो तुम्हाला करावं लागतं. एकाला संधी द्यायची आहे तर तुमची विकेट तिकडे द्यावी लागते. परंतु ज्या पद्धतीने अजय रांजणेंची महत्वाची विकेट आहे, अजय रांजणे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, त्या कारणाने विचार केला की अजय रांजणेंना बॅटिंग देऊया, त्यासाठी ही विकेट देण्यात आले. निलेश सर, धावसंख्या थोडीशी कमी आहे, 50 आणि 50 पेक्षा जास्त धावसंख्या साईराज 11 संघाला उभी करावी लागेल, तर आणि तरच कुठेतरी हा सामना टफ फाईट होण्याची शक्यता आहे. निश्चित फायटिंग स्कोर आपण अनेकदा चर्चा करतो की या अगोदर देखील आपण 93 धावा पाहिल्या, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली. कालही बरेचसे सामने शेवटच्या बॉल पर्यंत गेलेले आहेत, त्याच्यामुळे 60+ 50+ या धावा उभ्या कराव्या लागतील. अजय रांजणे जागेवरतूनच फटका पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने, परंतु काय क्षेत्ररक्षण केले सीमारेषेलगत. संघासाठी काही धावा वाचवलेल्या, 100% एफर्ट्स. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. काय जबरदस्त एफर्ट्स तुम्हाला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळाले. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकतो या बॉलचा, ज्या पद्धतीने हा बॉल अगदी बाउंड्री लाईनवरती अडवला आणि काही धावा देखील निलेश सर आपल्या संघासाठी वाचवल्यात. या क्षेत्ररक्षकाने कौतुक करावं लागेल. 40 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते, 5 विकेटचं पतन होतंय. शेवटचे 3 बॉल आहेत आणि यानंतर आपण करणार आहोत टॉस आहे शेलार चॅलेंजर आणि त्यांच्या विरुद्ध बाबा राजे दोसी वॉरियर्स. आपण तयार. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. शेवटचे 3 बॉल आपल्याला पाहायला मिळतात. योगेश निघालेत लेग साईडला, पंच केला, वा बाई बा, अजय रांजणेच्या बॅट मधून आलाय हा जबरदस्त टोला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, आणखी एक क्रॅकिंग सिक्सर. काय फटका होता. पॉपिंग क्रीजचा परिपूर्ण वापर केला आणि ज्या पद्धतीने बॅट स्विंग केली ना, आणि बॅटचा आवाज अगदी आमच्यापर्यंत आला. आणि या स्ट्रोक वरती धावा मात्र 6 लिहिल्या होत्या. अजय रांजणे क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथून पुढे 2 बॉल बाकी आहेत. 46 वरती 5 ही स्थिती आहे. टीम साईराज 11 प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. 8 चेंडू 12 वरती खेळतात. रतन 2 चेंडू 8 वरती खेळताना पाहायला मिळतात. चला थोडीशी घाई करा. चला पुढचा टॉस आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करू की टॉस साठी या. तिकडे निलेश मर्डेकर सर आपल्यावर जोडले जातील. चला शेवटचे 2 बॉल. 46 धावसंख्या स्कोरबोर्डती लागले. साईराज 11 संघ विचार करत असतील की या 2 बॉलवरती 2 विकेट, 2 बॉलवरती 2 षटकार जर आले ना तर धावसंख्या मोठी होऊ शकते. अजय रांजणेंचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तेच असतील. चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. यावेळेस या बॉलला जाऊ दिले, सोडून दिलाय बॉल. वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. धावसंख्येमध्ये भर होते. 47 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 47 लॉस ऑफ 5 विकेट साईराज 11 संघ. पुढचा बॉल यावेळी जागेवरून खेचलाय बॉलला. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते ते बनले प्रेक्षक. अजय रांजणेचा टोला. अजय रांजणेची सुपर डुपर हिट सुपर 6 मध्ये बॅटिंग. वा बाई वा, क्वालिटी 6 टोकलाय. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग अजय रांजणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय बॅटिंग करतायत. इनॅट क्रमांक 3 वरती आले होते आणि त्यानंतर अगदी काही बॉलचा जबरदस्त समाचार घेतलाय. 53 वरती 5. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, आखरी गेंद. यावेळेस आणखी एक फटका अलॉंग द कार्पेट केला. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिकडे. एकतर सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय का? हो, इकडे दुसरी रन कंप्लीट केले. या 2 धावांनी धाव फलक 55 वरती जाऊन पोहोचलंय. 56 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि या 56 धावा होतील का सेकंड इनिंग मध्ये पाहूया. तोपर्यंत जाऊया निलेश मर्डेकर सर यांच्याकडे. करूया आपण टॉस. हॅलो. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. आपल्याला विनंती आहे, आपल्याला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. टीम शेलार चॅलेंजर बाबा दोसी वॉरियर्स, आपण टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्ट करा.
दोन्ही कॅप्टन्स आपण या आपला टॉस होत विगीचा कौल आपण या ठिकाणी करूया. विक्रांत शेट्टी गावडे संघ मालक जय भवानी 11 त्यांचे या ठिकाणी मित्र सहकारी आहेत. आदित्य ग्रुपचे मालक आहेत आणि त्यांना प्रसाद शेट यांना विनंती आपण या शेट आपल्या शुभास या ठिकाणी टॉस होणार आहे. आपण नाणेफेकीचा कौल करूया. किरण शेट या ठिकाणी आहेत आणि या सर्व मंडळींना आपण या ठिकाणी विनंती करूया आपण टॉस करूया. सुपर 6 दुसरी मॅच. एका बाजूला शेलार चॅलेंजर त्यांच्या विरुद्ध बाबा राजे दोस्ती वॉरियर्स. म्हणजे एका बाजूला विजय दादा शेलार प्रवीण दादा शेलार यांच्या मालकीचा संघ आहे शेलार चॅलेंजर. एका बाजूला दीपक तथा पार्ठे यांच्या मालकीचा संघ आहे बाबा राजे दोस्ती वॉरियर्स. आपण टॉस करूया. एकच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. एकच कॅप्टन आला तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. आय लव्ह जावली आणि JPL तुम्हाला मागायचं आहे याची आपण नोंद घ्या. ज्या तालुक्याची प्रीमियर लीग आहे तो तालुका आहे जावली. शेलार चॅलेंजर नाणेफेकीच्या कौलचा आवाज नितीन कदम देणार. आय लव्ह जावली. आय लव्ह जावली आणि आलेला आहे जावली प्रीमियर लीग म्हणजे JPL बाबा राजे दोस्ती वॉरियर. सँडी बिरामने यांनी टॉस जिंकलेला आहे. सुपर 6 ची दुसरी मॅच. सँडी टॉस जिंकताय. टॉस सुपर 6 मध्ये नॉकआउटची मॅच आहे. किती महत्वाचा आहे? सामना तर खूपच महत्त्वाचा आहे आणि आम्ही टॉस जिंकून पहिलं फिल्डिंग निर्णय घेतो. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहे संघाने. सुपर 6 पर्यंतचा प्रवास केलाय. कशा भावना आहेत? भावना तर कसं नाही, सुपर 6 पर्यंत आलो ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि बघू आता हे जिथून सुपर 3 मध्ये जाऊन फायनल मारण्याचा प्रयत्न करेन. नितीन कदम मी तुमच्याकडे येईन. बॅटिंग तुमच्या वाट्याला आलेली आहे. संघ शेलार चॅलेंजर सुपर 6 पर्यंत पोहोचलेला आहे. आपल्या भावना कशा आहेत? भावना आमच्या चांगल्याच आहेत. चांगलं करायचा आम्ही 100% प्रयत्न करू. क्या बात आहे. दोन्ही संघांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. आम्ही हा सामना जिंकून टॉप 3 मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो टॉस झालेला आहे आणि टॉस मध्ये काय झालंय तर टॉस मध्ये टीम बाबा राजे दोस्ती वॉरियर्स या टीमने टॉस जिंकला आणि सांगितलं की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करत आहोत आणि बॅटिंगसाठी शेलार चॅलेंजर या टीमला आमंत्रित केलेलं आहे. ओरिया मैदानाच्या आतमध्ये साईराज 11 विरुद्ध जय भवानी 11 या मॅचची सेकंड इनिंगचं धावतं वार्तांकन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सरांचा. थँक्यू सो मच निलेश मडेकर सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. चला मॅचला करूया सुरुवात. सुपर 6 चा सामना तुम्ही पाहताय. पहिला सामना आहे जिकडे साईराज 11 संघाने बॅटिंग केली. 55 धावसंख्या स्कोरवरती लावली. 56 धावांचं टार्गेट आहे. जय भवानी 11 संघाला या धावा चेस कराव्या लागतील जर टॉप 3 मध्ये तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर. बॅटल जबरदस्त असेल. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 24 बॉल 56 धावांचं आव्हान या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला तुम्ही पाहताय अमित चव्हाण, दुसऱ्या बाजूला आपण बॅटर पाहतोय प्रीतम कदम, दुसऱ्या बाजूला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. ही जोडी जबरदस्त खेळ आतापर्यंत केलाय. पहिला मोठी विकेट. अमित चव्हाणना परत जावं लागतंय. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेत स्टँड राहिला आणि तिकडे मात्र या जावली प्रीमियर लीग मधील वन ऑफ द बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. अजिंक्य बेलोशेनी त्यांचा पकडलाय चेल. अमित चव्हाण नाराज होऊन अगदी डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. अजिंक्य बेलोशे ज्या पद्धतीने कॅच पकडला आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहू शकता. पहिल्या बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळते. अमित चव्हाण बाद. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. प्रफुल येत आहेत बॅटिंगसाठी. 56 धावांचं टार्गेट आहे. पहा एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळते. टॉपची टीम आहे या संपूर्ण लीग स्टेज मध्ये ज्या प्रत्येक खेळ केलाय तो साईराज 11 संघ. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही जय भवानी संघ पाहताय नंबर 6 ला असलाना संघ. दोन्ही टीम मध्ये एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आली या ठिकाणी.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुम्ही पाहताय. यावेळेस पहा फटका जबरदस्त आहे. समोर साइड स्क्रीन चिरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. प्रफुल्ल दनावडेंच्या बॅट मधून आलेला दुसऱ्या बॉल वरती जबरदस्त धमाका येतोय. सिक्सर. काय फटका होता. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही ज्या पद्धतीने हा बॉल रिलीज करण्यात आला. ओर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी हा फटका केला होता. साइड स्क्रीनला चिरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय. षटकार. 56 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु इकडे मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. 22 चेंडू 50 धावांची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक फटका लागोपाठचा दुसरा. काय बॅटिंग सुरू केले मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल धनावडेच्या बॅट मधून. 2 बॉल 2 सिक्सर आलेत. मॅचला कलाटणी देणारी बॅटिंग. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग होताना पाहायला मिळते. लागोपाठचे 2 मोठे फटके प्रफुल्ल धनावडे यांच्या बॅट मधून आलेले आहेत आणि आल्या पावली ते आक्रमक झालेले आहेत. काय बॅटिंग केलेली आहे, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 2 मोठे टोले आणि राजेंद्र भिल्लारे बाबा एक अनुभवी खेळाडू आहेत वालूद गावचे आणि त्यांच्या विरुद्ध भीषण हल्ला चढवलेला आहे. या प्रीमियर लीग मध्ये लीड गोलंदाज म्हणून सायराज 11 कडून ते षटक अनेक मॅच मध्ये हाताळत आहेत, परंतु सध्याच्या घडीला 3 बॉलच्या पाठीमागे 12 धावा खर्च केलेले आहेत. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाली खरी, परंतु इथून पुढचे 3 बॉल चांगले टाकावे लागतील कारण समोर प्रफुल्ल धनावडे हा आक्रमक झालेला आहे. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने प्रफुल्ल धनावडेंनी बॅटिंग करतात. पहिली विकेट आली अमित चव्हाणची आणि त्यानंतर मात्र प्रफुल्ल धनावडेंनी ठरवलं की प्रत्येक बॉलवरती इकडे आक्रमण केलं जाईल. 2 चेंडू 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बाबा यांना पाहताय. पहिला बॉल विकेट आली, त्यानंतर 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. कमालीची बॅटिंग प्रफुल्ल धनावडे यांच्या माध्यमातून. 56 धावांचं टार्गेट आहे, परंतु 2 षटकारांनी हे टार्गेट मात्र सोपं करण्याचा प्रयत्न अगदी पॉवर प्ले मध्ये प्रयत्न सुरू आहे. बाबा यांचा पुढचा बॉल. प्रफुल्ल धनावडे स्ट्राइक एंडला. ओ बॅटची कडा आहे का पाहावी लागेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. ओ यू टी 2 षटकार मारल्यानंतर प्रफुल्ल धनावडे बाद. आंबेघरचा आता प्रफुल्ल धनावडे माघारी येतोय. 2 मोठे फटके खेळले आणि तिसऱ्याही बॉलवरती आक्रमण करायला गेले. आक्रमण फसलं आणि अष्ट्यांच्या पाठीमागे प्रवीण धनावडे यांनी पकडला चांगला कॅच. विकेटचं पतन. जड पावलांनी आता येतील माघारी. धक्का क्रमांक 2 टीम जय भवानी 11. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 1 तेरी तो 1 मेरी. पहिल्या बॉलवरती निलेसर विकेट आली. दुसरे 2 बॉल होते ते बॅटिंग टीमच्या बाजूने गेले, परंतु चौथा बॉल काय हाताळलाय. इकडे मात्र चौथ्या बॉलवरती विकेट आल्यानंतर मॅच मात्र आहे ना, या 4 बॉल मध्ये आपण जर पाहिलं ना, कधी इकडे तर कधी तिकडे 50-50 मॅच पाहायला मिळते. 56 धावांचं टार्गेट. 12 वरती 2 जय भवानी 11 संघ. राजेंद्र भिल्लारे बाबा यांनी कमबॅक पुन्हा एकदा केलेलंच आहे. थोडीशी आपण घाई करूया का. टीम सायराज 11 आपण वेळ घेतात याची आपण नोंद घ्या. एकाही टीमला आतापर्यंत पेनल्टी दिलेली नाहीये. टार्गेट किती बाकी आहे. 20 बॉल 44 धावांची गरज. 20 चेंडू 44 धावांची गरज आहे. बाबा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर आर्यन धनावडे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण सिरीज मध्ये या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळालाय. बाबा निघालेत. यावेळेस फटका पाहू शकता. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक जबरदस्त टोला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकारांमध्ये डील सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जय भवानीचे बॅट्समन जबरदस्त बॅटिंग करतायत. निश्चित पॉवर प्ले प्रगती पथावरती आहे. क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहे, त्याच्यामुळे या षटकामध्ये आक्रमण करायचं या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक फलंदाज बॉलवरती आक्रमण करतोय. यावेळेला विवरचा आर्यन धनावडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय. धावसंख्या 18 2 गडी बाद. सुपर डुपर हिट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला विकेट जात आहेत, दुसऱ्या बाजूला मोठे स्ट्रोक जय भवानी 11 संघासाठी खेळले जात आहेत. पुढचा बॉल. यावेळेस लेग साइडला पंच केलाय बॉल. बॉल हवेमध्ये आहे. विकेट मिळण्याची संधी आहे. इकडे विकेट मिळेल कारण अजिंक्य वेलशे बॉल खाली आलेत. विकेटचं पतन. तिसरी विकेट येते. 3 षटकार 3 विकेट. काय चाललाय मैदानाच्या आतमध्ये हा खेळ.
3 विकेट 3 षटकार. मॅच हेलकावेत येते, कधी साईराज 11च्या बाजूने तर कधी जय भवानी 11च्या बाजूने. आता विवरचा आर्यन धनावडे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जातोय माघारी आणि एक चांगला कॅच अजिंक्य बेलोशे आणि पूर्ण केला. धक्का धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. साईराज 11 संघ प्लीज थोडीशी घाई करा. हो, एकाच एंडनी ओव्हर टाकायचे. एका एंडनी तुम्ही 2 षटकं टाकू शकता, दुसऱ्या एंडनी तुम्हाला 2 षटकं टाकायचे. आपल्याला वेळ वाचवायचं. 11 वाजवायच्या आतमध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची आहे. याकडे देखील तुमचं लक्ष मी वेधितो. त्यासाठी तुम्ही जरा घाई करा, आम्ही विनंती करतोय. 56 धावांचं टार्गेट. निलेश सर, काय योगायोग राहिला या षटकामध्ये. 3 षटकार लागले, 3 विकेट आलेत. म्हणजे खेळ असा राहिलाय, तिकडे पण नाही इकडे पण नाही. कधी जय भवानी 11 संघ हवी संघ होताना पाहायला मिळतोय, तर कधी साईराज 11 संघ हवी होताना पाहायला मिळतोय. सुपर 6च्या मॅचेस सुरू झाल्यात आणि सुपर हिट मुकाबले प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावसंख्या 18 लागताना पाहायला मिळते. 56 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 धावांची गरज. रतन गोलंदाजी मार्कवरती आलेत. प्रीतम स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल जाऊ दिलाय, दिशा चुकीची आहे. इकडे वाईट बॉल येताना पाहायला मिळते. तब्बल 19 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 56 धावा करायच्या आहेत. इथून पुढे 37 कराव्या लागतील. एक चांगलं षटक साईराज 11 संघ अगदी या मॅच मध्ये येऊ शकतो. 56 धावांचं टार्गेट आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये जबरदस्त खेळ राहिला दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर. पुढचा बॉल प्रीतम कदम, चांगला स्ट्रोक आहे. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक केलाय, मात्र एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर निश्चित या फटक्याच्या पाठीमागे ज्या 2 धावा घेतलेल्या आहेत त्या चपळतेने चातुर्याने पूर्ण केलेल्या आहेत. रतन धनावडे यांचा हा बॉल आहे ना, हा लोअर फुलटॉस होता. बॅक टू द बॉलर खेळलेला आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केलेल्या आहेत. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. प्रयत्न सुरू आहे, तर कोण जिंकेल सुपर 6चा पहिला सामना पाहावं लागेल. नंबर 1 ची टीम त्याच्या विरोधामध्ये नंबर 6 ची टीम मैदानाच्या आतमध्ये सुपर 6 मध्ये. इकडे डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील केले पंचांकडे आणि अपील मध्ये विश्वास थोडासा कमी होता. इकडे पाहावं लागेल काय घडतंय. प्रीतम कदम हे स्ट्रायकर एंडला आहेत आणि ऑन फील्ड पंचांनी बॅट्समनला नोट आउट दिलेला आहे. परंतु यावेळेला आता फिल्डिंग टीम पंचांकडे गेलेली आहे. 2 पंच आता मधोमध येतील, चर्चा करतील. प्रत्यक्षात हा जो बॉल टाकलेला आहे ना, या बॉलने बॅटची कडा घेतली आहे का, आता हाच प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे. पहिल्यांदा सॉफ्ट सिग्नल पंचांनी नॉट आउट दिलेला आहे, परंतु आता या बॉलच्या पाठीमागे निर्णय आता काय घेतला जाईल हे पाहावं लागेल. परंतु सुपर 6 म्हटलं की नॉकआउट. तुम्ही आतापर्यंत काय केलं याला महत्व नाही, तुम्ही आता या मॅच मध्ये काय करताय ना याला महत्व आहे. रेफर केलं टीव्ही अंपायर कडे आणि आता तिसरे पंच पाहणी करतील. प्रत्यक्षात तिसरे पंच इथे पाहणी करतील. फ्रंट फूट ओके आहे. बॉल रिलीज करताना अगदी योग्य रीतीने रिलीज केलेला आहे, परंतु आता जो स्ट्रोक खेळलेला आहे ना त्याची पडताळणी आता केली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. निश्चित इथे बॉल जो टाकलेला आहे ना तो बॅटची कडा घेतल्यानंतर टप्पा पडलाय का, आता याची पडताळणी सुरू आहे. आणि आता प्रत्यक्षात तिसरे पंच आपण त्याची पाहणी करा.
चला तिसरे पंच त्यांना मी विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स मध्ये या प्लीज. स्ट्रोक खेळल्यानंतर बॉलनी टप्पा घेतलाय का हे पाहायचं आहे. इकडे बॅटची तर कट आहे परंतु बॉलनी टप्पा घेतलाय का हे पाहावं लागेल. हो, हे चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर आपण पाहतोय इकडे चेक करतील आणि हा निर्णय तुमच्यापर्यंत अगदी लगेच आम्ही कळवू. निर्णय पेंडिंग आहे. प्रत्यक्षात हा जो बॉल टाकलेला आहे तो बॅटची कडा घेऊन बॉल टप्पा पडलाय की टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटची कडा घेतली, आता याची पडताळणी सुरू आहे. पंच एज लागलेली आहे ना? ओके, एज लागलेली आहे. फक्त ती एज टप्पा पडून लागली आहे की टप्पा पडल्यानंतर लागलेली आहे, बरोबर? पंच तिसऱ्या पंचाने सांगितलेलं आहे की बॉल पहिला टप्पा पडलेला आहे आणि त्यानंतर बॅट आलेली आहे, असं तिसऱ्या पंचाने ठिकाणी कळवलेलं आहे. पंचांचा अंतिम निर्णय आहे. OUT फलंदाज बाद आहेत. इकडे आपण पाहणी केली. इकडे चला नवीन बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, आपल्याला विनंती असेल. प्रीतम कदम यांना माघारी यावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं होतं आणि इथे मॅचला पुन्हा सुरुवात होईल. धक्का क्रमांक लागलेला आहे तो 2 टीम, चौथा धक्का लागलेला आहे. स्ट्रायकर जोडीतले फलंदाज प्रीतम कदम माघारी येत आहेत. नवीन बॅट्समन मध्ये पाहायला मिळतात. स्वतः खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर बॅटिंगसाठी अमित पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. विकेट आली या ठिकाणी. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक डॉट बॉल इकडे येताना पाहायला मिळतोय. निलेश सर, रतन धनावडे चांगली गोलंदाजी करतायत. प्रीतम कदम आउट होऊन माघारी जातात काय आणि त्यानंतरचा बॉल डॉट येतो काय? मैदानाच्या आतमध्ये अमित पवार जे आलेवाडीचे आहेत ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 21, 4 गडी बाद अशा प्रकारची स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. आता 15 बॉल 35 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये विकेट काय आली आणि त्यानंतर गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. अलॉंग द कार्पेट हा बॉलला खेळ. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एक आणि एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. आज राजेश जवळ यांना जबाबदारी घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बाहुबली या नावाने त्यांची नावलौकिकता आहे आणि राजेश जवळ आता जय भवानी 11ची मोठी उमेद आहेत, कारण अशा प्रकारचे फसले सामने बरेचसे त्यांनी काढून दिलेले आहेत. अगदी बरोबर आहे. राजेश जवळ एक मोठं नाव आहे. हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज त्याकडे संधी आहे. एक मोठ्या मॅच मध्ये मोठा परफॉर्मन्स राजेश जवळ यांना द्यावा लागेल. पुढचा बॉल, 2 बॉल बाकी आहेत या षटकामध्ये. रतन यांच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक राजेश जवळच्या बॅट मधून समोरच्या साइड स्क्रीन वरून बॉल हावे एंडला चाललाय. 6 धावांसाठी येतोय सिक्सर. मै हूं ना हा सांगणारा राजेश जवळ यांचा हा बाहुबली टोला आलेला आहे आणि ही मोठी उमेद आहे जय भवानी 11ची. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दिलासा देणारा जय भवानी 11 साठी ठोकलाय जवळवाडीच्या राजेश जवळ यांनी षटकार.
काय मॅच रंगताना पाहायला मिळते निलेश सर. विकेट आल्यात परंतु षटकार थांबलेले नाहीयेत. इकडे तुम्ही विचार केला ना 28 मध्ये तब्बल 4 षटकार आहेत म्हणजे 24 धाबा षटकाराने आलेत. म्हणजे प्रत्येक जण येतो तो 6 षटकार मारतोय. जबरदस्त लढत पाहायला मिळते. 13 चेंडू 28 धाबांची गरज आहे इथून पुढे. 13 चेंडू 28 ची गरज आहे. चांगला बॉल आहे. बॅकफुटला गेले. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा बॉल दिले सर डॉट आला म्हणजे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता इथून पुढे 28 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिला तर 14चा आहे. मॅच अगदी मधोमध आले. 50-50 मॅच पाहायला मिळते. प्रति ओव्हरच्या पाठीमागे आता 14 धावा कुटायच्या आहेत बॅटिंग टीमला आणि फिल्डिंग टीमला. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 14चा बचाव करायचा आहे. आज बरीचशी मंडळी सुट्टी आहे आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. तर सर्व क्रीडाप्रेमींचं आपलं स्वागत करावं लागेल कारण त्यांनी लांबचा प्रवास केलेला आहे क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी. अगदी बरोबर आहे. जावली म्हटलं की जावलीतले क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आज या मैदानावरती येऊन पोहोचलेत. कोणी नवी मुंबईमधून आलाय तर कोणी खास गावावरून ही क्रिकेट स्पर्धा जावलीमधून इकडे आलेला आहे लोणावळ्यामध्ये. प्रेक्षकांचं आम्ही मनापासून सरसे स्वागत करत आहोत. खेळाडू तुम्ही पाहू शकता. दत्ता मोहिते सरांना पाहू शकता. अगदी मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी आपण बसून त्या ठिकाणी मॅच पाहतात. छोटे खेळाडू छोटे क्रिकेट प्रेमी देखील या ठिकाणी बसून मात्र या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. स्पर्धा खूप चांगली राहिली. सुपर डुपर हिट स्पर्धा पाहायला मिळते. इथून पुढे जय भवानी 11 संघाला 2 ओव्हरमध्ये करायचे आहेत 28. गोलंदाजी मार्फत कोणाला आणलं जात आहे. टीम मीटिंग बोलवले. चर्चा करतायत परंतु प्लीज थोडस लवकर घाई करा. टीम साईराज 11 मित्रांनो आपण वेळ घेताय. आपल्याला एंड बदलायचा आहे. फिल्डिंग लावायची आहे. आता एकाच एंडने तुम्हाला 2 ओव्हर टाकायचे आहेत आणि आता इथून पुढे 12 बॉल 28 धाबांचा थरार आहे. आलेवाडीचे अमित पवार आणि जवळवाडीचे राजेश जवळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग मध्ये राजेश जवळ यांनी 2 बॉल खेळले 6 बनवलेले आहेत. अमित पवार यांनी 2 बॉल खेळले 1 बनवलेली आहे. 12 बॉल 28चा थरार. गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल आणि रांजणी गावाचा पर्याय निवडलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय रांजणे या ऑलराऊंडर खेळाडूला आणलेला आहे. अजय राजने चांगली गोलंदाजी केली. संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेमध्ये बॅटिंग असो बॉलिंग असो चमकदार कामगिरी खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी केली. आता गोलंदाजी मार्फती येताना पाहायला मिळत आहेत. अमित पवार स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये निलेश सर चित्र स्पष्ट होऊ शकतं. इकडे धावा कमी दिल्या साईराज 11 संघ सामन्यामध्ये पुन्हा येऊ शकतो. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार होत आहेत. बॅकफुटला गेले. तिथून या बॉलला उचलले. बॉल हवेमध्ये स्टँड राहिला. अजिंक्य बेलेशे बॉल खाली घेतील. कॅच पकडतील. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अमित पवार एक मोठी विकेट इकडे मिळते. तू चल मैं आया. विकेट येत आहेत दिले सर परंतु धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये येतात ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात. आता अमित पवार यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि इथे आक्रमण फसलेलं आहे आणि आलेवाडीचे अमित पवार आता येथील माघारी. विकेटची पतझड सुरू आहे ती थांबवावी लागेल. डाव सावरावा लागेल. राजेश जवळ यांना स्ट्राईक वरती आणावं लागेल. राजेश जवळ एक जबरदस्त बॅटर आहे. त्यांना मात्र नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये 6 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. म्हणजे त्यांनी देखील एक षटकार जबरदस्त ठोकला होता. त्यांना मात्र तुम्हाला स्ट्राईक एंडवरती आणावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती दीपक जांभळे कट्टप्पा या नावाने प्रसिद्ध आहेत संपूर्ण जावली तालुक्यामध्ये. त्यांना आपण पाहतोय. ते देखील ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा बाउंड्री लाईन वरून पाहताना आपण त्यांना पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस फटका पाहू शकता. जबरदस्त टोला निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक षटकार येतोय. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूँ जहाँ जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूँ असा सांगणारा यशच्या बॅट मधून आलाय हा षटकार. विजयाच्या आशा हा षटकार पल्लवीत ठेवतोय. प्रत्येक बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि षटकाराने निलेश सुरुवात करतो. ही खासियत राहिले सेकंड इनिंगची. 34 धावसंख्या स्कोरबोर्डची लागल्यात परंतु 34 मधल्या 30 धावा आहेत त्या षटकाराने ठोकल्यात जे भवानी 11 संघाच्या बॅटरनी. यशने देखील खूप चांगली सुरुवात केली. अजय रांजणे चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. पाठीमागे बॉल स्टँड राहिलाय त्यानंतर विकेट येते. या गोष्टी या सेकंड इनिंग मध्ये घडताना पाहायला मिळतोय. 6 विकेट 6 असं चाललंय या मॅच मध्ये. जबरदस्त लढत पाहायला मिळते.
षटकार आणि विकेटचा इथे बसलाय मेळ आणि पहा चाललाय कसा या मॅचचा खेळ. षटकार येतोय, विकेट येते, मॅच हेलकावेत येते आणि हा सामना जर आपण पाहिला तर जय भवानी 11च्या बाजूने जातोय, कधी साईराज 11च्या बाजूला येतोय. आता 9 बॉल 22 धावांची गरज आहे. अजय रांजणे यांनी आणखीन एक फलंदाज माघारी पाठवलाय. 9 बॉल 22चा थरार आणि मैदानाच्या आतमध्ये संघ मालक खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. सुनील गोळे मैदानाच्या आतमध्ये. संघ मालकाने चांगली कामगिरी सकाळपासून केली आणि आता पुन्हा एकदा संघ मालक आहे स्वतः सुनील गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 22 धाबांची गरज आहे. अजय रांजणे चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु समोर आहेत स्वतः संघ मालक सुनील गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला जवळवाडीचे राजेश जवळ देखील नॉन स्ट्राईकला त्या ठिकाणी 2 बॉल वरती 6 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळते. मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती ट्विस्ट येतोय, प्रत्येक बॉल वरती मॅच इकडे तिकडे जाताना पाहायला मिळते. अजय रांजणे निघालेत, नवीन बॅटर संघ मालक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, पाठीमागे गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. निलेश सर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल जय भवानी 11चं प्रेशर वाढवणारे आहेत आणि इथे आता हा डॉट बॉल टाळ्यांचा कडकडाट साईराज 11 साठी होतोय, कारण त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये थोडासा उत्साह पाहायला मिळतोय, कारण बॉल डॉट आलेला आहे. शेवटचे काही निर्णायक बॉल. 8 चेंडू 22 धाबांची गरज आहे. अजय रांजणे यांची निर्णायक गोलंदाजी ठरते की काय पाहावं लागेल. हलक्या हाताने बॉलला पुश केलंय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. आता हा शेवटचा बॉल आहे. राजेश जवळ काय करणार, मोठ्या फटक्यासाठी जाणार की सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार. काय दडलंय या निर्णायक बॉल वरती. संतोष सर, जो संघ चांगला खेळ या बॉल वरती करेल ना, त्या संघाची या मॅच वरची पकड मजबूत. अगदी बरोबर आहे. हा बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळला जाईल की सिंगल घेतली जाईल या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण राजेश जवळ म्हटले की वेल फिनिशर म्हणून त्यांच्या नावाला टॅग लागलाय. अंतिम बॉल शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 3 मधला, जिकडे राजेश जवळ मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. 2 मातब्बर खेळाडूंमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. राजेश जवळ यांच्यासाठी हा बॉल, या बॉलला कट केले, पाठीमागे फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्वतः अनिल जुनगरे. बॉल पकडलाय, सिंगल येताना पाहायला मिळते. मॅचचं इक्वेशन आहे मित्रांनो, कुठेही जाऊ नका. 6 चेंडू 20 धाबांची गरज आहे. सामना जबरदस्त पाहायला मिळतोय, रंगतदार अवस्थेमध्ये आहे. जवळपास हा सामना आपण जर पाहिला ना निलेश सर, तर जवळवाडीच्या राजेश जवळ यांच्या खांद्यावरती सामना आहे बॅटिंग टीमचा विचार केला तर. निश्चित आता एका बाजूला टीम मीटिंग बोलवलेली आहे. टेन्शनवाली मात्र आहे, कारण दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली असेल. तोपर्यंत ऐकूया एक छोटस या टेन्शनवाल्या मात्रेमध्ये एक संगीत. गोलंदाजी मार्क होती स्वतः प्रवीण धनावडे यांना गोलंदाजी मार्क वरती आणलंय. आता मात्र मजा येईल. राजेश जवळ विरुद्ध प्रवीण धनावडे असा सामना पाहायला मिळतोय. सुपर 6 चा सामना आता आहे. जावली प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 6 ची क्रिकेट स्पर्धा सुपर 6 मधला पहिला सामना सुपर हिट पाहायला मिळतोय. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना प्रवीण धनावडे यांना आमंत्रित केलंय. हे 6 बॉल टाकण्यासाठी, समाचार घेण्यासाठी तयार आहेत जवळवाडीचे राजेश जवळ. पहिला बॉल, पहिला बॉल, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती लिहिलंय काय हेच देखील पाहावं लागेल. प्रवीण धनावडे पहिला बॉल घेऊन निघतायत. पहिल्या बॉलवरती लेग साइडला पंच केलाय राजेश जवळच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवरती टोले जंग सिक्सर. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही हमारे लिए सबसे बड़ा. आणि पहा राजेश जवळ यांनी भिरकावून दिलाय गरकन गिरकी घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी प्रेक्षक धावत आले आणि सेल्फी घेतली.
पुण्या गावाचा डंका वाजेल मैदानाच्या आतमध्ये निलेश सर पाहावं लागेल. अनिल झुनगरे देखील तिकडे पर्याय होते. स्वतः अजिंक्य बेलोशे देखील गोलंदाजी करतात, परंतु गवडी गावचा पर्याय निवडला प्रवीण दनावडे आणि त्याच्या पहिल्या बॉलवरती एक उत्तुंग षटकार टोकलाय जवळवाडी गावच्या पठ्ठ्याने राजेश जवळ यांनी. आता 5 बॉल 14ची गरज आहे. सामना आपण जर पाहिला ना तर जबरदस्त पाहायला मिळतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागच्या दिशेने जातो. इथे क्षेत्ररक्षक आहे, विकेट मिळू शकते, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? ओहो, इकडे विकेट मिळेल, विकेट मिळेल. आणि या बॉलच्या पाठीमागे सुनील गोळ यांना माघारी यावं लागतं, कारण राजेश जवळ यांना स्ट्राईक वरती या सामन्याचं हित जर आपण पाहिलं जय भवानी 11च्या बाजूने तर त्यांना स्ट्राईक वरती आणायचंय. विकेट गिरतावा, संगीत बसतावा. ची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. जावली प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 60 हे सर्व प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. पहा, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत, ते प्रेक्षक या संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी येताना पाहायला मिळतात. प्रवीण पुन्हा एकदा निघतायत मनोज यांच्यासाठी माफी असावी. हा बॉल समोर खेळला, इकडे अडवण्याचा प्रयत्न राहिला, बॉल पाठीमागे निघून जातोय का पाहावं लागेल. दुसरी रन कंप्लीट करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात राजेश जवळ त्यांच्या हातामध्ये हा सामना आहे. या 2 धावांनी समीकरण चेंज झाले. निलेश 3 चेंडू 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावा असा रंगलेला रोमांचक सामना. संघ मालकांचा विचार केला ना तर हा सामना गवडीला जाईल की भोगवलीला जाईल हेही पाहावं लागेल. परंतु एका बाजूला स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये विवरचा योगेश धनावडे, राजेश जवळ एका बाजूला गवडीचा खेळाडू आहे प्रवीण धनावडे, एका बाजूला जवळवाडीचा खेळाडू राजेश जवळ. 3 बॉल 11. हो, वेळेची अचूकता नाहीये. सिंगल धाव दुसरीला इथे पूर्ण केलं जाईल का? फेक तर चांगली केली आणि हो, इथे जवळवाडीचा राजेश जवळ माघारी. आता 2 बॉल 10 धावांची गरज. राजेश जवळ हाताश विराट. केलेला थ्रो अचूक होता, त्यांना माहित होतं रोटेशनच्या अगोदर थ्रो तिकडे केला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी ऑफ साइडला अलॉंग द कार्पेट हा बॉल जात होता. त्या ठिकाणी अजिंक्य बेलोशे वेगाने आले, थ्रो केला आणि त्यानंतर बॉल पकडल्यानंतर हा बॉलला स्टंपला लावला. दोन्ही बॅट्समन निलेश सर क्रॉस झाले नव्हते, त्याचा फायदा मात्र झाला. राजेश जवळ यांना परतावं लागतं. ही मॅच आपण जर पाहिली ना, आता मात्र साईराज 11 संघाच्या बाजूने जवळपास तिकडे फिरताना पाहायला मिळते. 70-30. आता मात्र नवीन बॅटर येतील. इथून पुढे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी 1 षटकार 1 चौकारची गरज. परंतु स्ट्राईक वरती असताना खेळाडू योगेश धनावडे यांच्याकडे जर आपण पाहिलं तर गुणवत्ता आहे. या खेळाडूने पाठीमागच्या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये असा काय खेळ केला ना, गेलेला सामना खेचून आणला आणि त्या मॅच मध्ये संकट मोचक जर कोण बनला असेल ना तर तो विवर गावचा योगेश धनावडे बनला. आज तारणहारता पुन्हा एकदा बनावं लागेल, कारण 2 बॉल 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. योगेश धनावडे स्ट्राईक एंडला आहेत. आता नाही तर कधीच नाही, संपूर्ण वर्षभर तुम्हाला वाट पाहावं लागेल. पुढच्या मॅचची टीम मीटिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनी त्या ठिकाणी हे संपूर्ण या ठिकाणी लढाई दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बाबा राजे दोस्ती 11 संघ तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. नेक्स्ट मॅच त्यांची असेल. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना, कोण घेऊन जाईल ही मॅच? साईराज 11 संघ की जय भवानी 11 संघ? प्रवीण दनावडेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अजिंक्य बेलोशेंचा निर्णय योग्य होता का, हे मात्र या 2 बॉल नंतर चर्चा होईल. हा बॉल यावेळी चोरकस मारण्याचा प्रयत्न केला, विकेट प्राप्त होते. सामना मात्र एका दिशेने जाताना पाहायला मिळतोय. अजिंक्य बेलोशेने घेतलेला निर्णय योग्य ठरतोय. प्रवीण धनावडे यांना मिळते आणखी 1 विकेट. संकेत गोळे यांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये वैयक्तिक सर्वाधिक
वैयक्तिक मोठी धावसंख्या उभी केली, असेही खेळाडू प्रवीण धनावडे यांची सेल्फी घ्यायला गेले. म्हणजे काय खेळ केलाय. क्रिकेटमध्ये निलेश सर पाहिलं ना तर खूप ही दुर्मिळ गोष्ट आहे. बॅट्समनच्या सेल्फी अनेकदा तिकडे घेतल्या जातात, परंतु ॲज अ बॉलर म्हणून सेल्फी घेताना पहिल्यांदा मी पाहतोय मैदानावरती प्रवीण धनावडे यांची सेल्फी घेण्यासाठी 2 प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आले आणि ही क्रिकेटमध्ये दुर्मिळ गोष्ट आहे. प्रवीण धनावडे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती समोर डाऊन द ग्राउंड फटका खेळण्या बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु मॅच कोणी जिंकली. साईराज 11 संघ क्वालिफाय टॉप 3 मध्ये दाखल होणारा संघ, पहिला संघ जावली प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 6 मध्ये टॉप 3 मध्ये पहिला संघ दाखल होतोय. टीम साईराज 11 संदीप दादा धनावडे यांची टीम आहे. अभिनंदन साईराज 11, अभिनंदन संदीप दादा धनावडे संघ मालक. त्याचबरोबर संदीप दत्त धनावडे यांच्या वतीने प्रवीण धनावडे यांच्या बहारदार गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. हार्डलक टीम जय भवानी 11, तुम्ही सुपर 6 पर्यंत येऊन पोहोचलात. लीग स्टेजला तुम्ही चांगला खेळ केलेला आहात, त्यामुळे आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार. साईराज 11 मित्रांनो, चला आपण मैदानाच्या बाहेर येऊया, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्याच्यामुळे सामने जास्त आहेत. काही प्रेक्षणीय सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्यामुळे विनंती आपण सर्वांनी सहकार्य करूया. चला, मैदानाच्या आतमध्ये बाबा राजे दोसी वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध शेलार चॅलेंजर मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ